नमस्कार, मी प्रवीण अरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी खुशखबर आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय ठिकाणी घेतला गेलेला आहे. सर्वच बहिणी या ठिकाणी खूप खुश आहेत, कारण की आज ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. तर बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी आजच या ठिकाणी आत्ताच महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. खूप दिवसांपासून तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा आहे ती सुद्धा आता संपलेली आहे. कारण की बहिणींनो, खूप दिवसांपासून बहिणी म्हणत होत आहेत की सर या ठिकाणी नोव्हेंबरचे पैसे कधी येतील, सर डिसेंबरचे पैसे कधी येतील, अनेक प्रश्न या ठिकाणी बहिणी विचारत होते. तर फायनली तुमची आता या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय आज या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आणि सर्व बहिणींना निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट बहिणींना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्व बहिणी या ठिकाणी आनंदित आहे. आता बहिणींनो, ही अपडेट तुम्हाला जाणून घ्यावी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही खुशखबर कळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ही गुड न्यूज कळणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण अरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कोणतीही तुमची अडचण या ठिकाणी दूर केली जात असते. म्हणून बहिणींनी सांगितलेलं आहे की प्रवीण अरे हा असा एकमेव चॅनल आहे की जो नेहमी तुम्हाला सपोर्ट करत असतो, नेहमी तुम्हाला ठिकाणी मदत करत असतो. तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून फ्रीमध्ये अपडेट तुम्हाला तुमच्याबरोबर मिळत राहणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर बघा, जास्त वेळ तुमचा मी घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. महत्त्वाची माहिती बघूया. तर बघा बहिणींनो, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबाबत हालचालींना वेग आलेला आहे. म्हणजेच बघा बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे. ठीक आहे. आता ही आचारसंहिता लागलेली, त्यामुळे भरपूर बहिणी म्हणत होती की सर या ठिकाणी आम्हाला ₹1500 मिळणार नाही. तर बहिणींनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की ₹1500 तुम्हाला मिळणार आहे. मग त्या निवडणुका असो किंवा आचारसंहिता असो, तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर त्या संबंधात एक जी आर सुद्धा ठिकाणी शासनाने काढला आणि त्या जी आरमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली आहे की किती निधी दिला होता. तर जवळजवळ 263.40% असा काहीतरी तो निधी या ठिकाणी जो आहे तो निधी देण्यात आलेला आहे. म्हणजेच एवढी रक्कम ही कोटीमध्ये, लक्षात घ्या, 263.40 कोटी रक्कम, एवढी रक्कम या ठिकाणी विभागाला पाठवलेली आहे. आता विभागाला पाठवल्याच्या नंतर जी रक्कम आहे ती लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला ठिकाणी जमा केली जात असते. पण अजूनही तुमच्या अकाउंटवर पैसे आलेले नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की अजून आमच्या अकाउंटवर पैसे आलेले नाही आहे, मग हे पैसे कधी येणार? तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा बहिणींनो, सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला लाभार्थ्यांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट, लाभार्थ्यांना मिळणार 2 महिन्यांचे एकत्रित रक्कम. म्हणजेच काय, लाभार्थ्यांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकार घेऊ शकतं, अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची, कारण की एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर ₹3000 जमा होऊ शकतात. आणि ऐन वेळेस तुम्ही म्हणाल की सर हे ₹3000 कशाचे आले? तर हे ₹3000 तुमच्या अकाउंटवर लाडकी बहीण योजनेचे येतील, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आलेली असली तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेली नाही आहे. म्हणजेच काय, जो काही निधी असतो तो निधी या ठिकाणी विभागाला पाठवलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. आणखी जर का रक्कम लागली ती सुद्धा ठिकाणी पाठवली जाणार आहे, पण अजून अधिकृत घोषणा याबाबत केली गेलेली नाही आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने या योजनेच्या निधी वितरणास ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच काय, तर निवडणूक आयोगाने हा जो काही निधी आहे तर हा निधी या ठिकाणी दिला गेला पाहिजे, बहिणींना मिळाला पाहिजे, या संबंधात ग्रीन सिग्नल मिळाला आहे. म्हणजेच निवडणूक आयोग हे पैसे या ठिकाणी थांबवणार नाही आहे, हे पैसे तुम्हाला सरसकट मिळणार आहे. नाहीतर भरपूर बहिणी म्हणतील की सर आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेमध्ये पैसे देणे या ठिकाणी नियमाचं उल्लंघन आहे, तर या ठिकाणी निवडणूक आयोग यावर काहीतरी या ठिकाणी आक्षेप घेईल. तर निवडणूक आयोगाने स्वतः ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेला आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. आता बघा, निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील कसा आलेला आहे तेही समजूया. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजना ही आधीपासूनच सुरू असल्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे अनुदान वितरणावर कोणताही अडचण येत नाही आहे. म्हणजेच काय, लाडकी बहीण योजना ही काय आता सुरू झालेली योजना नाही आहे.
ही योजना जवळजवळ आता त्याला 1 वर्ष होऊन वरती या ठिकाणी महिने झाले आहेत. म्हणजेच ही योजना पूर्वीपासून या ठिकाणी सुरू आहे आणि ही योजना पूर्वीपासून सुरू असल्यामुळे या योजनेवर कोणताही या ठिकाणी अडथळा येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. निवडणूक असल्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनुदान वितरणावर कोणताही अडचण येत नाही आहे असं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. आता बघा, योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबाबत राज्य सरकारकडून आयोगाकडे अद्याप कोणतीही अधिकृत अजून विचारणा झालेली नसली तरी या वितरणाचा आचारसंहितेशी काही संबंध नाही असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच बघा, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव कोण आहेत? सुरेश काकाणी. तर यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आचारसंहितेशी याचा काही संबंध नाही आहे, तुम्हाला हे पैसे मिळू शकतात असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला हप्ता कधी जमा होणार आहे ते समजूया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यामधील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये अनुदान दिले जाते. किती रक्कम मिळते बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं. तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला की नाही कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळाले असेल त्यांनी सांगा बरं की हो सर मला 1500 रुपये मिळाले. ज्या बहिणींना 1500 रुपये मिळाले त्याच बहिणींना नोव्हेंबरचे पैसे मिळतील. आणि तर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळणार नाही आहे, म्हणून कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे की नाही. ठीक आहे. पुढे बघा, सूत्रांच्या माहितीनुसार महापालिकांच्या मतदानाच्या 2 ते 4 दिवस आधी 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर महापालिकेच्या ज्या निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या 2 ते 3 दिवस अगोदर ह्या 2 महिन्यांचे एकत्रित हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणूक काळातच या योजनेचा अंमलबजावणीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. आता बघा, KYC अपूर्ण आहे आणि लाभार्थ्यांमध्ये देखील मोठी गळती आहे. म्हणजेच काय, तर भरपूर बहिणींनी अजून KYC केलेली नाही आहे. का केले नाही ते हे बघूया. बघा, महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार योजनेमधील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांपैकी आत्तापर्यंत केवळ 1,60,00,000 महिलांनीच या ठिकाणी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आता बघा बहिणींनो, किती रक्कम आहे, आकडा किती मोठा आहे लक्षात घ्या. तर जवळजवळ किती लाभार्थी आहेत? 2,42,00,000. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला आकडा पाहायला मिळतो आहे सुमारे 2,42,00,000 एवढ्या ठिकाणी महिला लाभार्थी आहेत. आता यापैकी केवळ किती महिलांनी KYC केलेली आहे? तर तुम्ही बघू शकता यापैकी फक्त केवळ 1,60,00,000 महिलांनीच KYC पूर्ण केलेली आहे. म्हणजेच एवढ्या बहिणीने अजून KYC केलेली नाही आहे. जवळजवळ तुम्ही बघितलं तर निम्म्याहून अजून अर्ध्या बहिणी आहेत की ज्यांनी KYC केलेली नाही आहे. आता ह्या बहिणी KYC कधी करतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की 31 तारीख ही लास्ट तारीख आहे. म्हणून बहिणींनो, KYC करून घ्या, हे मी तुम्हाला सांगतो आहे. KYC केली तरच पैसे मिळणार आहे आणि आता पैसे मिळणार नाही आहे. कमेंट करून सांगा बरं तुमची KYC झाली की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे. जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्या बहिणीची झाली नसेल त्यांची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत आणि ज्या बहिणीची झाली असेल त्यांना लगेच हप्ता आपण पाठवणार आहोत. ठीक आहे. पुढे बघा, बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी KYC अनिवार्य करण्यात आली असून यापूर्वी काही ठिकाणी पुरुष व शासकीय कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आलेले होते. आता बघा, यामध्ये 50 ते 60 लाख लाभार्थी वगळले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर KYCमध्ये सुद्धा भरपूर बहिणी या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्याची संपूर्ण माहिती देणारच आहे की कोणकोणत्या बहिणी अपात्र होणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव सुद्धा ठिकाणी अपात्र होणार आहे का हे तुम्हाला कळवलं जाणार आहे. तर बहिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे की तुम्ही सुद्धा पात्र असणार आहात की अपात्र असणार आहात. तुम्हाला जर का तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.